कुठं गेले ते अंडुले अंडभक्त? कुठं गेली ती भिकारचोट पक्षाची चाटुकार मंडळी, जी नेत्याचं मूळव्याध चाटण्यामध्ये धन्यता मांडतात आणि खरं बोलणाऱ्याला दाबण्याचा प्रयत्न करतात? भिकारचोटांनो, आता दिसना का तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघताना? अरे त्या संगमनेरमध्ये वडगाव पान गावामध्ये 12 वर्षाच्या चिमुकलीवरती ऍसिड हल्ला होतो. कुठं गेले तुमचे नामर्द गृहमंत्री? हा, राग येईल ना हे बोलल्यावरती? नामर्दच म्हणावं लागेल ना. अरे चिमुकल्यांवरती बलात्कार होता, त्यांच्यावरती ऍसिड हल्ले होतात, त्यांच्यावरती अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यावेळेस तुम्ही कुठं झोपा काढतात रे? तुमच्या पक्षाच्या विरोधात, तुमच्या सरकारच्या विरोधात, तुमच्या नेत्यांच्या विरोधात बोललं की तुम्हाला मिरची लागते, पण एखाद्या चिमुकलीवरती अत्याचार होताना तिच्याबद्दलचा व्हिडिओ काढायची तुमच्या कुठं दम नाहीये का? काय गुन्हा होता त्या लेकराचा? 12 वर्षाच्या लेकरावरती ऍसिड हल्ला करायची हिम्मत या महाराष्ट्रात होते, कारण की या महाराष्ट्रामध्ये चालव असणारं सरकार नाजायज आहे, गृहमंत्री नामर्द आहेत, नामर्दच आहेत. त्या मालेगाव मध्ये त्या अशा चिमुकलीवरती बलात्कार झाला. काय झालं त्या केसचं? मेणबत्त्या पेटवल्या, आवाज उठवला, काय केलं या सरकारने? कुठं गेलं ते फास्ट ट्रॅक? काहीच होत नाहीये. अरे आता चिमुकल्या लेकरांना तुम्ही सोडत नात रे. हे नराधम आहेत. या नराधमांना चौकामध्ये लटकवून कडक शासन करावं लागेल. फडणवीस आता तरी जागे व्हा. या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघताना तुम्ही डोळ्याने बघत आहात. कधी कायद्यांची अंमलबजावणी तुम्ही कडक करणार आहात? कधी असल्या नराधमांना चौकामध्ये लटकवणार आहात? कधी तुम्ही फास्ट ट्रॅकच्या नावाखाली कैसेस फास्ट ट्रॅक मध्ये चालवणार आहात? आणि कधी सामान्य माणसाला न्याय मिळवून देणार आहात? अरे 12 वर्षाच्या लेकरावरती ऍसिड हल्ला होतो, ते बी या महाराष्ट्रामध्ये लाज वाटली पाहिजे या सरकारला. त्या अंडुल्या अंडभक्तांना, नेत्याचं मूळव्याध चाटणाऱ्या त्या प्रत्येक भिकार चोटानं बघा तुम्ही आता एक पण पुढे येऊन आवाज उठवणार नाहीये, कारण की हे सगळे नामर्द आहेत. हे ढुंगणामध्ये शेपूट घालून बसलेले आहेत आणि फक्त मजा बघतायत सामान्यांवरती अत्याचार होण्याची. सर्वसामान्य माणसांनो, आता तरी एकजूट व्हा. कुठेतरी लढायला शिका. या सरकारला जाब विचारायला शिका. तेव्हाच कुठे बदल होईल. नाहीतर अशा घटना होतच राहतील. त्या 12 वर्षाच्या लेकराला ते आयुष्यभर सहन करावं लागेल. पण इथलं हे नामर्द सरकार स्वतःच्या रक्षणासाठी कायदे करील, पण सामान्यांच्या रक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी कधीच कडक करणार नाही. हीच वस्तुस्थिती आहे. फडणवीस सुधरा आणि बदल करा. अशा नराधमांना चौकामध्ये लटकवा.